आत्ताच या ठिकाणी संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील दिल्ली विमानतळावरती या ठिकाणी उतरलेले आहेत आणि आता दिल्ली विमानतळावरून थेट आम्ही जंतर मंतरच्या दिशेने जाणार आहोत आणि जे विद्यार्थ्यांचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे त्या ठिकाणी संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील हे भेट देणार आहेत। तर आता आम्ही दिल्ली एअरपोर्टवरून टर्मिनल 3 वरून आता जंतर मंतरच्या दिशेने जाणार आहोत आणि आपण पाहतोय हे दिल्ली विमानतळ। तर मित्रांनो आता आपण चाललेलो टर्मिनल 3 वरती आहोत आणि संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांचं दिल्ली विमानतळावरती आताच या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण कुठून पाहत आहात लाईव्ह कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा, जेणेकरून आमच्याही लक्षात येईल की दिल्लीमधली ही जी बातमी आहे आपण कुठंपर्यंत पोहोचवत आहोत। नक्की मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढे पाठवायला विसरू नका। सगळ्यांना जय शिवराय आणि दिल्लीतली प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करणार आहोत। अजयजी बादाडे, नक्कीच पूर्ण वेळ लाईव्ह राहण्याचा माझा प्रयत्न आहे नक्कीच मित्रांनो, आणि दिल्लीतली प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे। तर आपण टर्मिनल 3 वरती आहोत आणि इथून बसने आपला प्रवास गाडीकडे चाललाय। दादांच्या सोबत आहोत आणि याच गाडीतून दादा देखील प्रवास करतायत। पाठीमागे दादा आहेत, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। पाठीमागे ना एक मिनिट असं 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 का ओके तर मित्रांनो दिल्ली विमानतळावरती आपलं आता आगमन झालेलं आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये आपण जंतर मंतरच्या दिशेने त्या ठिकाणी चाललेलो आहेत। अहिल्यानगर जामखेडकर सर्वांचे जय शिवराय। हो टोटल लाईव्ह ठेवतो, फक्त तुम्ही सगळ्यांनी शेअर करा। हे बघू शकता आपण दिल्ली विमानतळावरची ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत आणि ज्यांनी पेज फॉलो केलं नाही त्यांनी फॉलो